राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील जाहिरात आज आपण इथे बघणार आहोत. यामध्ये ही जाहिरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रांतर्गत खालीलप्रमाणे कंत्राटी पद्धतीने पदे भरावायची आहेत. तर एकूण 3 पदे आहेत. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष म्हणजेच MPW. यामध्ये वैद्यकीय अधिकारी पदाकरिता सामाजिक आरक्षण लागू नाही. एकूण भरावाची पदसंख्या आहे 5. त्यानंतर शैक्षणिक अर्हता आहे MBBS उत्तीर्ण आणि दरमहा मानधन आहे 60,000 रुपये आणि नोकरीचे ठिकाण या रकान्यामध्ये दर्शवलेले आहे, ते आपण बघू शकता. यानंतर स्टाफ नर्सकरिता एकूण 17 पदे आहेत. त्यामध्ये सामाजिक आरक्षणानुसार अजाला 3 पदे, अजला 1 पदे, विजाला 1, भजबला 1, भजकला 1, भजडला 1, इतर मागासवर्गीयाला 3, आधुघ म्हणजेच अतिदुर्बल घटकाकरिता 2, खुल्यासाठी 4 असे एकूण 17 पदे आहेत. त्यामध्ये शैक्षणिक अर्हता GNM BSc नर्सिंग आणि दरमहा मानधन 20,000 रुपये. त्यानंतर नोकरीचे ठिकाण महानगरपालिका क्षेत्राकरिता एकूण 12 पदे आणि नगरपालिका क्षेत्राकरिता एकूण 5 पदे आहेत. त्यानंतरचे पद बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष म्हणजे MPW. याकरिता एकूण 17 पदे असून सामाजिक आरक्षण अजासाठी 1, अजसाठी 1, विजासाठी 1, भजबसाठी 1, भजकसाठी 1, भजडसाठी 1, इमावसाठी 4, अधुघसाठी 2 आणि खुल्यासाठी 5. यामध्ये शैक्षणिक अर्हता 12वी विज्ञान उत्तीर्ण व सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण, मानधन 18,000 रुपये असणार आहे आणि महानगरपालिका क्षेत्राकरिता 12 पदे आणि नगरपालिका क्षेत्राकरिता 5 पदे. त्यानंतर इथे काही अटी व शर्ती दिलेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या अटी व शर्ती आपण इथे घेणार आहोत. उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची आहेत. त्यानंतर तुम्ही इतर अटी व शर्ती बघू शकता. आता 5व्या क्रमांकाची महत्त्वाची अट आहे, अनुभव जर असल्यास केवळ शासकीय अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर महत्त्वाचे 12व्या क्रमांकाची अट, यामध्ये त्यांनी कागदपत्राच्या छायांकित प्रती सह आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष 2 दुसरा मजला आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे दिनांक 29/1/2024 ते दिनांक 6/2/2024 रोजीपर्यंत कार्यालयीन सुट्टी वगळता कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील असे नमूद केले आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट म्हणजे DD जोडणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे DD सोबत DDच्या पाठीमागील बाजूस स्वतःचे नाव व पद स्वहस्ताक्षरात लिहिणे महत्त्वाचे आहे. तर DD कोणत्या नावे करायचं आहे, तर DD इन ब्रॅकेट या नावाने म्हणजेच डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी कोल्हापूर या नावाने भरावायचा आहे. तसेच धनादेश किंवा म्हणजेच DD चेक, धनादेश अथवा बँकेत पैसे भरल्याची स्लिप ग्राह्य धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी. त्यानंतर परत तोच मुद्दा इथे त्यांनी उल्लेख केलेला आहे, DDच्या मागे उमेदवाराचे नाव व पदाचे नाव लिहावे. शेवट दिनांक 6/2/2024. त्यानंतर या वेबसाईटवर
पुढील भरती प्रक्रियेविषयी माहिती कळविण्यात येईल याबाबत त्यांनी दर्शविलेले आहे. तसेच खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्राच्या केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. शैक्षणिक अर्हतेचे बाबतचे प्रमाणपत्रे व गुणपत्रिका अनिवार्य. शाळा सोडल्याचा किंवा जन्मतारखेचा दाखला, प्रमाणित केलेले केवळ शासकीय अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो. यानंतर त्यांनी अर्जाचा नमुना सोबतच दर्शविलेला आहे. याप्रमाणे उमेदवारांनी आपली माहिती भरून अर्ज करावयाचा आहे. इथे त्यांनी रिकामी जागा म्हणजे जिथे पदाचे नाव टाकायचे, त्यानंतर इथे उमेदवारांनी स्वतःचा फोटो लावून स्वाक्षरी करवायची आहे स्वतःची. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःची वैयक्तिक माहिती व अर्जामध्ये नमूद विचारल्याप्रमाणे माहिती भरून अर्ज सादर करावयाचा आहे. तर अर्ज सादर करावयाचा पत्ता मी आपणास परत एकदा सांगेन. राष्ट्रीय आरोग्य अभियान, कक्ष 2रा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे. शेवट दिनांक 6/2/2024 रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज पोहोचतील अशा बेताने उमेदवारांनी पाठवावेत.